मंडळी, आज आपण बनवतोय दुकानामध्ये जसं मिळतं तसं मस्त असं मलाईदार घट्ट केशर श्रीखंड, तेही घरच्या दह्यापासून. घट्ट दही कसं लावायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. हे श्रीखंड इतकं मलाईदार, घट्ट आणि चविष्ट बनतं की एकदा बनवलं की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बनवायला खूपच सोपं आहे. चला तर मग पाहूया परफेक्ट केशर श्रीखंड कसं बनवायचं. नमस्कार, मी प्रणीता. किचन विथ प्रणीतामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी आपल्याला चक्का बनवून घ्यायचा आहे. त्याकरिता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. त्यावरती अशी एक जाळी ठेवायची आहे आणि या जाळीवर आपल्याला एक कॉटनचा कापड ठेवायचा आहे. इथे मी एक रुमाल घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे आणि हे कापड घट्ट बांधून घ्यायचं आहे. सर्वात आधी इथे मी यामधील पाणी पिळवून घेणार आहे. शक्य होईल तितकं पाणी आपल्याला पिळवून घ्यायचं आहे. आता यावरती एक डिश ठेवणार आहे आणि डिशवर आपल्याला एखादी जड वस्तू ठेवायची आहे. इथे मी खलबत्ता ठेवणार आहे, जेणेकरून दह्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल. आता इथे आपण केशरचं दूध कसं बनवायचं ते पाहतोय. इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं कोमट दूध घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 7-8 केशरच्या काड्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता हे दूध आपल्याला थोडा वेळ असंच बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे केशरचा छान असा रंग दुधाला येईल. आता साधारण मी 1 तासानंतर खलबत्ता आणि डिश या रुमालावरून काढून घेणार आहे. शक्य होईल तितकं पाणी आपल्याला हातानेच पिळून घ्यायचं आहे, कारण जितका जास्त वेळ आपण हा चक्का बनवायला ठेवू तितका तो चक्का आंबट होईल आणि मग आपल्याला जास्त साखर वापरावी लागेल. आज आपण फक्त 4 चमचे साखर वापरून हे श्रीखंड बनवणार आहोत. आता इथे तुम्ही पाहू शकता आपला चक्कासुद्धा छान असा घट्ट तयार झालेला आहे. हे इतकं पाणी दह्यामधून निघालेलं आहे. आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यावरती एक चाळण ठेवणार आहे आणि या चाळणीमध्ये आपल्याला हा चक्का घालायचा आहे. सोबतच 4 चमचे मी पिठी साखर घेणार आहे. सोबतच पाव चमचा वेलची पावडर यामध्ये मी घालणार आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळी राहणार नाही. इथे मी सर्व चाळून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि आपण हे थोडा वेळ फेटून घेणार आहोत, जेणेकरून श्रीखंड अगदी मऊ आणि क्रीमी होईल. इथे आपलं बेसिक श्रीखंड बनवून तयार आहे. एकदम घट्ट असं हे श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे. आता इथे तुम्हाला हवं असेल तर हे मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ शकता, म्हणजे हे श्रीखंड आणखी स्मूथ तयार होईल. आता यापासून तुम्ही केशर पिस्ता श्रीखंड, त्यानंतर राजभोग श्रीखंड, आम्रखंड असे वेगवेगळ्या फ्लेवरचे तुम्ही श्रीखंड बनवू शकता. आज मी इथे केशर श्रीखंड बनवते, त्याकरिता इथे मी आता यामध्ये केशर दूध घालणार आहे, म्हणजे श्रीखंडाला फ्लेवरसुद्धा छान येईल आणि रंगसुद्धा छान येईल. आता हे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता इथे आपलं छान असं घट्टसर केशर श्रीखंड बनवून तयार आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा सेट करायला ठेवू शकता. आता यावरती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. इथे मी भोपळ्याच्या बिया थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत आणि आता त्या यावरती घालणार आहे. आपलं छान असं केशर श्रीखंड बनवून तयार आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.